Hello and welcome to my travel vlog day 2 part 3 in Munnar. पुनमोडी डॅम बघून झाल्यानंतर आम्ही निघालो नाडुकानी माउंटेन व्ह्यू पॉईंट. म्हणजे हा आहे सनसेट पॉईंट. म्हणजे दिवसाची सुरुवात सूर्योदयाने झाली आणि दिवसाचा शेवटसुद्धा सूर्यास्ताने होणार होता. हे खूपच खासियत होती या दिवसाची. आणि इथे आम्ही छान व्हिडिओज आणि फोटोज क्लिक केले. क्लाउडी वातावरण होतं त्यामुळे इतकं सूर्य दिसला नाही, पण ठीक आहे. नंतर आम्ही हॉटेलवरती आलो आणि असं प्रिन्सेस लुकमध्ये माझं बड्डे इव्हिनिंग मला सेलिब्रेट करायची होती. आणि सो फोटोज रील शूट झाल्यानंतर इथल्या लोकांनी आम्हाला इतकं छान सरप्राईज दिलं. सो थँक्यू सो मच. श्रीला याचं क्रेडिट जातं, कारण की हे सगळं त्याचं प्लॅनिंग होतं. मी प्रियजनांपासून दूर होते, पण इथल्या लोकांनी आम्हाला जराही असं जाणवू दिलं नाही. म्हणून हे त्यांच्यासाठी थोड्याशा ओळी लिहिल्या आहेत मी. एक होतं राज्य ज्याचं नाव केरळ, ज्याच्या सौंदर्याची पडली आहे मला भलतीच भुरळ. ज्याचं सूर्योदय आणि सूर्यास्ताचं दृश्य होतं आगळं आणि वेगळं. ज्याची लोकसंख्या विरळ पण लोकही तितकीच प्रेमळ. एक होतं राज्य ज्याचं नाव केरळ, ज्याचं सौंदर्य होतं फारच निराळं. असं होतं ते केरळ ज्याला विसरण्यासाठी लागतोय मला खूपच वेळ. तर असं काहीसा होतं माझा बर्थडे इव्हिनिंग. आणि त्याच्यानंतर इथून आम्ही चेकआउट करणार होतो. हा आमचा शेवटचा दिवस होता आणि हा डे 3ची मॉर्निंग तुम्ही बघू शकता. टी प्लॅन्टेशन माझं ड्रीम प्रोजेक्ट म्हणू शकता त्याला, कारण की इथे फोटोशूट होणार होतं आणि मी इतकी एक्सायटेड होते. आणि हे त्याचं काही BTS तुम्ही नेक्स्ट पार्टमध्ये माझा डे 3 बॉलिवूड स्टाईलवाला व्लॉग येणारच आहे. सो स्टे ट्यून.